नमस्कार मित्रांनो, मी आपला डेंटिस्ट डॉक्टर सागर मापारे। आज मी बोलणार आहे हार्टच्या पेशंटबद्दल, ज्यांना हृदयाचा त्रास झालेला आहे, अँजिओप्लास्टी झालेली आहे, अँजिओग्राफी झालेली आहे, बायपास झालेला आहे आणि अशा वेळी दाताचा समस्या पण झालेली आहे आणि तुम्ही दाताच्या डॉक्टरकडे गेलात तर त्या दाताच्या डॉक्टरनी एक SOP म्हणतो ना आपण, स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर, म्हणजे एकदम त्याचा अवलंब करायला पाहिजे। म्हणजे उगा आला पेशंट दात काढला असं नाही, त्याला बऱ्याचदा रक्त पातळ व्हायच्या गोळ्या असतात चालू, मग त्याची मात्रा किती आहे, रक्त ह्या माणसाचं पातळ झालं असेल तर मी दात काढला तर त्या दात काढल्यानंतर रक्त जे वाहनं आहे तर ते थांबेल की नाही, तर त्याला नेमक्या काय काय औषध गोळ्या चालू आहेत आणि काय काय काळजी घ्यायला पाहिजे याच्याबद्दल आपण त्या डेंटिस्टला पण माहिती द्यायची आहे आणि नंतरच दात काढायचा आहे। आणि जर तुम्हाला शुगर असेल त्याच्यामध्ये ॲडिशन, तर शुगरबद्दल पण माहिती द्यायची आहे आणि मगच दात काढायचा आहे। म्हणून नेहमी लक्षात ठेवा, जर तुम्हाला हृदयाचा त्रास आहे, तुम्हाला BP आहे, तुम्हाला डायबिटीज आहे, तर दाताच्या डॉक्टरकडे गेलात तर त्याला त्याची पूर्ण माहिती देऊन आणि नंतरच दात काढणं हे एकदम करेक्ट ठरतं आणि आपल्याकडं पूर्ण स्टँडर्ड ऑपरेटिव्ह प्रोसिजर ही फॉलो केल्या जाते। मापार डेंटल हॉस्पिटलमध्ये कधी आला तर माझे संपर्क करा, व्यवस्थितरित्या दिलया काही प्रॉब्लेम न होऊ देता दात काढून हे घेता येतं।